एक वेश्या आणि तीही श्री दत्तात्रेयांची गुरु. हो, हे वाचायला किंवा ऐकायला थोडं विसंगत वाटू शकतं, पण श्री दत्त संप्रदायातील अवधूत गीता आणि श्रीमद भागवत पुराणात एकादश स्कंद यामध्ये याचा अतिशय सुंदर आणि आध्यात्मिक खुलासा केला आहे. भगवान दत्तात्रेयांनी 24 गुरु मानले आहेत. निसर्गातील प्राणी, पक्षी आणि मानवांकडून त्यांनी जीवनाचे सार शिकले. त्यापैकीच एक गुरु म्हणजे पिंगला नावाची गणिका म्हणजे वेश्या. पिंगला वेश्येला गुरु मानण्यामागे एक महत्वाचा बोध आहे. विदेह नगरीत पिंगला नावाची एक अतिशय सुंदर गणिका राहायची. तिचा उदरनिर्वाह केवळ ग्राहकांकडून मिळणाऱ्या धनावर होता. एके दिवशी ती छान नटून थटून आपल्या घराच्या उंबरठ्यावर उभी राहिली. तिला वाटलं, आज नक्कीच एखादा श्रीमंत पुरुष येईल आणि मला भरपूर सोनं नाणं देऊन जाईल. रात्रीचा पहिला पहर उलटला, दुसरा उलटला, कोणीच आलं नाही. पिंगला वारंवार रस्त्याकडे बघायची, दाराबाहेर डोकवायची. थोडा आवाज झाला की तिला वाटायचं आला वाटतं ग्राहक, पण प्रत्येक वेळी ती निराश व्हायची. तिचा चेहरा आशेने उजळायचा आणि ग्राहक न दिसल्याने पुन्हा काळवंडायचा. या ओढाताणीत ती पूर्णपणे अस्वस्थ झाली होती. पहाट व्हायला आली होती. पिंगला आता पार थकून गेली होती. पण अचानक तिच्या मनात एक वीज चमकली. तिला स्वतःचीच कीव आली. ती स्वतःलाच म्हणाली, मी किती मूर्ख आहे. एका नश्वर मानवाची मी एवढी वाट पाहते, जो मला थोडं धन देईल आणि क्षणिक सुख देईल. त्याऐवजी जर मी माझ्या अंतरात राहणाऱ्या त्या परमात्म्याची आस धरली असती, तर त्याने मला कधीच कायमचं सुख दिलं असतं. ज्या क्षणी तिने कोणीतरी येईल ही आशा सोडून दिली, त्या क्षणी तिच्या मनावरचा सगळा ताण निघून गेला. तिने घराचं दार लावून घेतलं आणि ती शांतपणे झोपी गेली. ती आता कोणाचीच वाट पाहत नव्हती. तिची आशा संपली होती आणि परमशांती सुरू झाली होती. भगवान दत्तात्रेय तिथून जात असताना त्यांनी पिंगलीची ही अवस्था पाहिली. त्यांनी जगाला सांगितलं, माणूस दुःखी का होतो? कारण तो सतत दुसऱ्यांकडून कशाची तरी अपेक्षा करत असतो. सुख कधी मिळतं? जेव्हा आपण ती अपेक्षा सोडून देतो. थोडक्यात सांगायचं तर पिंगला ही दत्तात्रेयांची गुरु ठरली. कारण तिने त्यांना शिकवलं की दुसऱ्यांकडे आशेनं पाहणं हे जगातलं सर्वात मोठं दुःख आहे आणि स्वतःमध्ये समाधान मानणं हे सर्वात मोठं सुख आहे. दत्तात्रेयांचे वैशिष्ट्य हेच आहे की त्यांनी व्यक्तीकडे न बघता त्या व्यक्तीच्या स्थितीकडून मिळणाऱ्या ज्ञानाकडे पाहिलं. त्यांनी समाजाने हिणवलेल्या एका स्त्रीमध्येही वैराग्याचा उपदेश पाहिला. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा.